नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 4 नवीन MBBSचे कॉलेजेसला मान्यता मिळालेली आहे. तर त्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक आपलं आसन कॉलेज आहे मुंबई या ठिकाणी, त्या ठिकाणी सुद्धा एक नवीन मेडिकल कॉलेज MBBSचं चालू होणार आहे 2026मध्ये. तर खूप अगदी गुड न्यूज आहे अशी म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्या न्यूजमध्ये अगदी त्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत ते पूर्णपणे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर हे अगदी न्यूजपेपरमध्ये सुद्धा अगदी हे कात्रण आलेलं आहे. मी ते काढून तुम्हाला अगदी पूर्णपणे न्यूज वाचून दाखवते. महाराष्ट्र टाइम्समध्ये ही न्यूज आलेली आहे. तर मुंबईत आणखीन एक नवीन मेडिकल कॉलेजला मान्यता मिळालेली आहे असं हे त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे. पूर्व उपनगरातील रुग्णांना मिळणार दिलासा, PPP तत्वांवर उभारणीचा विचार असं हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण न्यूजमध्ये काय आहे ते तुम्हाला डिटेल्स वाचून दाखवते. मुंबई मेडिकल कॉलेज महानगरपालिका रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा खाजगी भागीदारातून देण्याचा विचार आहे. आता गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात PPP तत्वांवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची योजना आहे असं त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी इच्छुक खाजगी भागीदारांचा शोध आहे. प्रतिसाद चांगला मिळाल्यास हे राज्यातील पहिले PPP तत्वांवरील वैद्यकीय महाविद्यालय ठरू शकते असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर यामुळे पूर्व उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असा त्यांचा विश्वास आहे असं पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये दिलेलं आहे. तर अगदी पुढे तुम्ही पाहू शकता. तर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा खाजगी सार्वजनिक भागीदारांच्या तत्वांवर म्हणजे PPP देण्याचा वेग त्यांचा वाढत असताना दिसत आहे. अशा प्रकारे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दूरदृष्टीनेही पालिकेने चाचणीपणी सुरू केली आहे. तर अगदी गोवंडीतील शताब्दी रुग्णालयाच्या आवारात हे महाविद्यालय सुरू करण्याचा विचार असून त्यासाठी कोणते खाजगी भागीदार उत्सुक आहेत असंही त्यांनी सांगण्यात तिथं आलेलं आहे. तर त्यांच्या गरजा, अटी, अगदी शर्ती काय आहेत अगदी, तर तेही त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं आहे. तर हे प्रशासन जाणून घेत आहे की हा प्रस्ताव मार्गी लागला तर PPP तत्वांवर चालवण्यात येणारे पहिले वैद्यकीय महाविद्यालय असेल असं त्यांनी न्यूजमध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी गुड न्यूज आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मुंबई ह्या ठिकाणी अगदी हे कॉलेज नवीन उभारण्यात येणार आहे. कारण त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे, पण त्या PPP कॉलेज त्या ठिकाणी अगदी मेडिकल कॉलेज पण चालू करण्याची अशी गेल्या वर्षी त्यांची मागणी होती, पण ह्या वर्षी ही पूर्णपणे मागणी मान्य होण्याचे चान्सेस 90% दिसत आहेत. कारण तिथे मान्यता देण्याचं त्यांनी पूर्णपणे असं न्यूजमध्ये शेवटी सांगितलेलंच आहे. तेही तुम्हाला अगदी वाचून दाखवते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे कटाफवरती पण आपल्याला परिणाम पाहायला मिळू शकतो अगदी. आणि पुढे त्या न्यूजमध्ये त्यांनी असंही तिथे त्यांनी इथे पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, ही अगदी करिअर न्यूज दिलेली आहे न्यूजपेपरला. आता अगदी हे महाविद्यालय त्यांनी पूर्णपणे दाखवलेलं आहे कसं असू शकतं त्या ठिकाणी. न्यू मेडिकल कॉलेज इन मुंबई असं हे पूर्णपणे त्यांनी तिथे जाहिरात दिलेली आहे. तर गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय पालिकेच्या ठिकाणी असणार आहे. तर या रुग्णालयाच्या आवारात 580 खांबेडचं अगदी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी MBBSसाठी 100 जागांची उपलब्धता प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय करण्यात येणार आहे असं त्यांनी पूर्णपणे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिथं 580चं बेडचं हॉस्पिटल सध्या उभारलेलं आहे. फक्त तिथं आता कॉलेज चालू करण्याची अशी ही गोष्ट खूप दिवसापासून आम्ही ऐकत होतो, पण ती यावर्षी नक्कीच त्या ठिकाणी उभारणार आहे कॉलेज MBBS असं त्यांनी न्यूजमध्ये दिलेलंच आहे. तर अगदी 100चा इंटेक असणार आहे MBBSचा. तर अगदी पुढे तुम्हाला ह्या न्यूजमध्ये मी आणखीनही तुम्हाला दाखवते की खाजगी क्षेत्रातून वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यासाठी कोण पुढाकार घेतो असंही त्यांनी तिथं न्यूजमध्ये दिलेलं आहे. त्या ठिकाणी अटी नियम कोणते आहेत, विद्यार्थी, शिक्षक संस्था यासह इतर तांत्रिक बाबींवरही विचार करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे. अगदी देवनार, गोवंडीसह पूर्व तसेच पश्चिम उपनगरातील रुग्णांना या नव्या रुग्णालयांमुळे अधिक गुणवत्तापूर्व वैद्यकीय सेवा सुविधा मिळतील असाही त्यांचा विश्वास पालिका प्रशासनाला वाटत आहे. तर खूप अगदी महत्त्वाची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी तुम्ही अगदी पुढचंही तुम्ही न्यूज पहा. तर अगदी स्थानिकांनी या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्द्यांकडे लक्ष वेधलेलं आहे की पालिका रुग्णालयामध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा या तुलनेने अधिक गुणवत्तापूर्ण, अत्यंत माफक दरात अगदी काही सेवा पूर्णपणे निशुल्क असतात असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळतो. PPP तत्वांवरील
रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवांचे शुल्क आकारणी करण्याची शक्यता आहे, असंही त्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढची तुम्ही न्यूज पहा, ही तर अगदी खूप इम्पॉर्टन्स न्यूज आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर MBBS विद्यार्थ्यांसाठी 100 जागांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शुल्क रचना तसेच प्रवेशासंदर्भात निकष कसे असतील, रुग्णालयात रुग्णांना कोणत्या सेवांसाठी शुल्क आकारली केली जाईल या संदर्भात अगदी प्राथमिक टप्प्यात काही सांगता येत नाही सध्या, असंही ते तिथं म्हणत आहेत. तर अशा प्रकारे मॉडेल मुंबईत उभे राहू शकते आणि यासाठी अभ्यास असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले आहे. तर हे पूर्णपणे अगदी ही न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी खूप गुड न्यूज म्हणायला हरकत नाही, कारण त्या ठिकाणी हॉस्पिटल 580 बेडचं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी 100चा इंटेक असलेलं नवीन MBBSचं कॉलेज उभारणार आहे मुंबई या ठिकाणी. तर ह्याला मान्यता जवळजवळ मिळालेलीच आहे. 90% पूर्णपणे ह्यांचं काम झालेलं आपल्याला इथं पाहू शकतो आपण. त्यांनी सांगितलेलं आहे. तर अगदी हे मुंबई या ठिकाणी न्यू मेडिकल कॉलेज असं उभारणार आहे. तर ह्यावर्षी कट ऑफवरती सुद्धा नक्कीच परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारणही तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 4 MBBS कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी एक कॉलेजची मान्यता सांगितलेलीच आहेच. अगदी असेच तुम्ही वरचीवर माझे व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला अगदी येणाऱ्या काळामध्ये आणखीन कुठल्या 3 ठिकाणी कॉलेजेस उभारणार आहेत, कोणत्या सिटीमध्ये चालू होणार आहेत MBBS कॉलेज, ते अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती कळेलच आहे. त्या कॉलेजचा इंटेक किती असू शकतो तेही अगदी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगणारच आहे. त्यामुळे नवीन जे विद्यार्थी किंवा पालक असतील तर ह्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की येणाऱ्या काळामध्ये कोणते नवीन कॉलेजेस आहेत, कितीचा इंटेक असू शकतो, तर आपला कट ऑफ किती जाऊ शकतो. तर लास्ट इयरपेक्षा नक्कीच ह्या वर्षीचा आपल्याला कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. कारण विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशनची तुम्ही संख्या पाहिली तर लास्ट इयरच्या तुलनेमध्ये ह्यावर्षी थोडी कमी आहे. आणि विद्यार्थी जे काही रिपीटेड विद्यार्थी किंवा फ्रेश विद्यार्थी आहेत, तर तुम्ही पाहाल तर लास्ट इयरपेक्षा इथल्या ह्या वर्षीचा रेशो थोडा कमी आहे. आणि कॉलेजची संख्या वाढत आहे, त्यामुळे इथे सीट्स पण आपल्याला इथे वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या काळामुळे. त्यामुळे अगदी तुम्ही चॅनलवरती तुम्ही अगदी रेग्युलर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला ह्या सगळ्या न्यूज तुमच्या अगदी डोर स्टेपपर्यंत तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळणार आहेत. तर त्यामुळे हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की सेंड करा, त्यांना ह्याचा पूर्णपणे नक्कीच लाभ होईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.